मुख्यमंत्र्यांवर धनगर समाज नाराज, यशवंत सेनेने शिंदे गटाचा पाठिंबा काढला। धनगर आरक्षण व समाजाच्या विविध मागण्या जाणून घेण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल तर आम्हाला देखील तुमची गरज नाही, असे सांगत धनगर समाजासाठी काम करणाऱ्या यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धडाका व निर्णय घेण्याची क्षमता पाहून यशवंत सेनेने शिवसेना शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिला होता। त्याचा परिणाम म्हणून धनगर समाजाने केलेल्या मतदानात कल्याण लोकसभेसह महाराष्ट्रात अनेक खासदार निवडून आले, परंतु संपूर्ण महाराष्ट्रात धनगर आरक्षणाचा विषय पेटलेला असताना मुख्यमंत्र्यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही। धनगर एसटी आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही। समाजाचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत। यासाठी अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला असलेले काही लोक त्यांना भेटू देत नाहीत। त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज नाराज आहे। समाजाच्या भावना लक्षात घेता यशवंत सेना शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली। यावेळी यशवंत सेना कोषाध्यक्ष बाळासाहेब मोटे, नवी मुंबई जिल्हा प्रमुख अभिजित कोकरे उपस्थित होते। महाराष्ट्रात धनगर समाज 2 नंबरचा समाज आहे। ठाणे जिल्हा देखील 3.25 लाख धनगर समाजाचे मतदान आहे। जर तुम्हाला पाठिंबा देऊन देखील आम्हाला विश्वासात घेत नसाल तर विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाचे उमेदवार उभे करू, त्यांची सुरुवात ठाण्यापासूनच करू, असेही श्री गडदे यांनी यावेळी म्हटले आहे। आदिवासी नेत्यांनी दादागिरीची भाषा करू नये, आम्हाला पण जशास तसे उत्तर देता येते, त्यामुळे त्यांचा अरेरावीला आम्ही घाबरत नाही, असेही श्री गडदे यावेळी म्हणाले। आज ठाण्यामध्ये पत्रपरिषद घेण्याचे एकमेव कारण की लोकसभेला यशवंत सेनेने शिवसेनेच्या शिंदे गटाला आम्ही पाठिंबा दिला होता। यशवंत सेना 32 जिल्ह्यामध्ये काम करते आणि ह्याच्या अनुषंगाने ह्या येणाऱ्या लोकसभेमध्ये शिंदे गटाच्या 2-3 खासदारांना आमचा फायदा झाला। आमची मागणी एवढी होती की धनगर समाज आरक्षणाबद्दल विषय होता, आमच्या काय समाजाच्या मागण्या होत्या, काय आमच्या जागेच्या मागण्या होत्या। एक चांगला कार्यकर्ता जो नेता झालेला आहे, महाराष्ट्र मुख्यमंत्री झालेले आहेत, भविष्यात चांगलं काम करतील या अपेक्षेने आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता आणि त्याची चांगलं काम करतायत। पण ज्या पद्धतीने धनगर समाजांना पाठिंबा दिला, आमच्या काय अपेक्षा आहेत, आज विधानसभा तोंडावर आलेली आहे, त्यांनी कुठल्या परिस्थितीने आम्हाला बोलवणं होत नाहीये, चर्चा होत नाहीये, तर त्यांना जर आमची गरज नसेल तर ते संघटनात्मक जेव्हा त्यांची बांधणी आहे त्याला जर आम्ही नको असेल तर आम्हाला त्यांना पाठिंबा द्यावा विचार करावा लागेल। आणि ह्या सध्या भूमिकेवर आम्ही आहोत की त्या पत्रकार जाधवांचं आणि मानेंचं हे फक्त धनगर समाजाच्या अस्तित्वामुळे 2 जागा तिथे लागलेले आहेत। तर महाराष्ट्रामध्ये त्यांना जर आमची गरज असेल तर त्यांनी आम्हाला बोलून घ्यावा, आमच्या काय मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात, आमच्या एसटी आरक्षणाचा विषय आहे तो त्यांनी मार्गी लावावा आणि धनगर समाजाला प्रतिनिधी देणार आहोत का नाही देणार आहोत, इथून पुढच्या काळामध्ये जो पार्टी धनगर समाजाला प्रतिनिधित्व द्यायचा प्रयत्न करेल तर आम्ही विचार करू। आणि शिंदे समाज आमचा राग नाही, शिंदे खूप अतिशय उत्कृष्ट काम करतायत, पण बाकी संघटना ज्या गोष्टी आहेत ते ज्या लोकांना जमत नाही आहेत, महापाची किती दिवस टिकेल, ते ज्या विषयाने बाहेर पडले। आता अशी अवस्था आहे त्या शिवसेनेची की जे उद्धव ठाकरेंना ज्या नावाने बोलून ते बाहेर पडले, वेळ देत नाहीत, अशी अवस्था तीच आहे। जे आजूबाजूची माणसं त्यांना भेटून देत नाहीयेत, चांगली माणसं संजयमध्ये जवळ जात नाहीयेत, त्यांच्या लोकांना हवी तीच माणसं त्याच्यावर पोचतायत। ही पक्षाची अधोगती आहे आणि भविष्यात हा पक्ष किती दिवस चालेल हा मोठा प्रश्न उभा राहील।